पहलगाम कश्मीर में पर्यटकों पर हुए आतंकी हमले के खिलाफ आज नवी मुंबई के कोपरखैरने में भारी निषेध प्रदर्शन किया गया, जहां सैकड़ों की संख्या में नागरिक उपस्थित रहे। इस दौरान कश्मीर के आतंकी हमले में जान गंवाने वाले निष्पाप हिंदुओं को श्रद्धांजलि अर्पित की गई और पाकिस्तान के झंडे जलाकर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। बजरंग दल के नवी मुंबई संयोजक शंकर संगपाल ने इस मौके पर आक्रोश व्यक्त करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से सख्त कार्रवाई की मांग की। उन्होंने कहा, अब मन की बात नहीं, गन की बात होनी चाहिए। देश को जवाब चाहिए और आतंकियों को सजा। उन्होंने आगे और क्या कुछ कहा, सुन लीजिए। आपल्या सगळ्यांना माहित असेल की जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागातल्या बैसरान घाटी ही जी घाटी आहे त्या ठिकाणी काल लष्कर ए तैयबाच्या द रेजिस्टंट फ्रंट नामक दहशतवादी संघटनेच्या वतीने तिथल्या पर्यटकांवरती भ्याड असा हल्ला करण्यात आला। संतापजनक गोष्ट अशी की त्या ठिकाणी हा हल्ला करताना तिथल्या पर्यटकांना त्या आतंकवाद्याच्या वतीने त्यांचा नाव आणि त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि त्यांचा धर्म विचारल्यानंतर जे पर्यटक हिंदू होते त्या हिंदू पर्यटकांनाच त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आलं, त्यांची निर्घृण अशी हत्या करण्यात आली। आज जेव्हा 370 कलम रद्द करण्यात आलं त्याच्यानंतर जेव्हा परिस्थिती काश्मीर मधली पूर्वपदावर येत होती त्यानंतर असा भ्याड हल्ला करणं हे संतापजनक आहेच। त्याचसोबत या हल्ल्याचा जर टायमिंग बघितला तर आपल्या सगळ्यांना लक्षात येतं की ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये देशभरातील लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी येत असतात आणि अवघ्या काही दिवसांवरती अमरनाथ यात्रा असताना या अमरनाथ यात्रेच्या सुरुवातीच्या स्टार्टिंग पॉइंट पासून अगदी जवळच्या अंतरावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यातून आपल्याला एक लक्षात येतं की कुठे ना कुठे आतंकवादी ही अमरनाथ यात्रा करण्यासाठी जे हिंदू भाविक येतात त्यांना सुद्धा भयदायक वातावरण निर्मिती करण्यासाठी हे करत आहेत का असा प्रश्न आमच्या मनात आहे। परंतु विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने मी त्या आतंकवाद्यांना आणि देशांतर्गत सुद्धा जे आतंकवादी या आतंकवाद्यांना सपोर्ट करतात, पाठिंबा देतात, त्यांना सांगू इच्छितो की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कोणत्याही भयदायक वातावरणाला बळी पडणार नाही। समूच्या देशभरातून लाखो हिंदू तरुण त्या ठिकाणी अमरनाथ यात्रेच्या ठिकाणी दाखल होतील आणि ज्यावेळी आमची भारतीय सेना तर त्या ठिकाणी आतंकवाद्यांना तोंड देण्यास सक्षम आहेच, पण ज्यावेळी वेळ येईल आणि जर का सरकारने आम्हाला सांगितलं तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी देशाच्या रक्षणासाठी सगळ्यात पुढे असतील। एकंदरीत हा जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आणि याद्वारे आम्ही विनंती करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पद्धतीने भूमिका घेत आहेत, पण आमची विनंती आहे की मोदीजी आता मन की बात सोडून द्या आणि यांना गन की बात सांगा, तर हे सगळे वठणीवर आहेत। काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी काल पर्यटक फिरायला गेले असताना तिथे काल एक घटना घडली। ती अतिरेक्यांनी हिंदू बांधवांना टार्गेट करून मारण्यात आलं। त्या घटनेला अनुसरून आज कोपरखैरणे या ठिकाणी बजरंग दलच्या वतीने असेल, विविध हिंदू बांधव असतील, हिंदू संघटना असतील, त्यांच्या मार्फत या ठिकाणी श्रद्धांजली सभा घेण्यात आली आणि त्या घटनेचा पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। त्या जे कोणी जिहादी होते तर ते पाकिस्तानच्या त्यांच्या त्या आतंकवाद्याशी ते निगडीत असतील, त्यांचे धागेदोरे सगळे तिथले असतील, ते आज पाकिस्तान मान्य करत नसेल, पण वारंवार या घटनेचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत। तर त्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। तर आता आज नवी मुंबईमध्ये आम्ही उद्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी ही श्रद्धांजली सभा घेणार आहोत आणि निषेध देखील व्यक्त करणार आहोत। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।